सुप्रभात मंडळी. आजचा दिवस चौथा आहे आणि वाजले सकाळचे 9:30. तर आता आम्ही निघू आमच्या पुढच्या घराच्या भेटीसाठी. म्हणजे अजून घरं बाकीत आता आपल्या वाडीतली वगैरे, वरच्या वाडीतली. तर आम्ही थोडी थोडी घरं घेत जाऊ. आता सगळी मंडळी जमले, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. निघायला सुरुवात झाली आहे. हा आमचा संदेश मामा. सुप्रभात माऊली. सुप्रभात माऊली. सुप्रभात. असे काहीतरी करा. सुप्रभात माऊली. तर मंडळी सुप्रभात. गुड मॉर्निंग. ही खाली पूर्ण आज आपला चौथा दिवस आहे. आणि आपण आता निघालोय. बघू शकता बरं उशीर मंडळी. आता आम्ही थांबलो आहोत झगडे यांच्याकडे. खाता नाही खाता नाही.
आपण श्रुती आणि आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तिकडे आलेलो आहोत. मी पण नाश्ता करायला घ्या. आमचा घेतला हे बघा हे आलेले आहेत. नमस्कार करा. नमस्कार. अरे हा दिवस आहे हा त्यांचा सुपुत्र सुयश आणि हे आमचे आंध्रला बुलंद आवाज ओंकारजी धनावडे. किती वेळा घेशील हे बघा अफजल हा काय दर ठेवा तो एकदम असते तो इथे उभा राहा, इथे उभा राहा, संजय इथे उभा राहा सर्वांनी इथे मस्त झेंड्याचा मानकरी मी आहे. मग मी मध्ये मी थांबतो. मी मधी झेंड्याने 4 डोले जातील तुमची. हे थांब आहे, मी दिसलो पाहिजे पेपर. वाकडे तिकडे बघा पुढे तुम्ही. हा चल घे ना. तर मंडळी आज आपल्याकडे मंदारजी राठवड हे स्वतःची सरकारी नोकरी सोडून ते आज काटखेळमध्ये आलेले आहे. तर तुम्ही तुमचे 4 शब्द सांगाल का? फक्त खायला आले ते. आज शुक्रवार आहे ना, वार असल्यामुळे कसं मंडळी आज चिकनचा बेत असणारच, त्यामुळे ते आलेले आहेत आणि फुल रेट होणार. वडापाव किती किलो सांग आता? वडापाव मस्त आहे. 1 2 3 4 वडापाव कसा वाटला तुम्हाला? छान वाटलाय. छान. आणि जी चटणी ते त्या ना पाणी नाही, मी काय विचारायचं उत्तर दे. हा सर्व येणार आहे युट्यूब वरती. तू सांग ना मला जरा. म्हणजे तुझे एक हे सांग ना की तुला कशी काय आवड झाली आणि कसं काय यायला लागलं. म्हणजे तू अत्यंत सुट्टी टाकून आलास ना. इकडे आल्यावर पैसे पण भेटतो आणि खायला पण भेटतो आणि नेमका चिकनचा वार आहे. ये माझा पंचपंड फक्त वाराच्या दिवशी येत होतं ना. सांग ना. प्रचंड तुझी इच्छाशक्ती दिसते मला याच्यामध्ये आणि तुला खूप आवडही खूप आहे या क्षेत्रामध्ये. तर तू तुझे 4 शब्द सांगशील का? 4 शब्द सांग. थंड पाणी हवंय ना. ए तू सांग. खाऊ दे काय खाऊ दे. बोल लवकर चल. 4 शब्द नाही काय. बोल. वडापाव. वडापाव. मुंबईचा वडापाव आज आंधरल्यामध्ये भेटतो आपल्याला खायला. तू सांग ना तुझे 4 शब्द. की आज तू सुट्टी टाकून आलायस तर तुला आज कसं वाटतंय? मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय. वडापाव कसा वाटला तुला? अरे छान वाटतंय. छान ना एकदम. भाई माझे हा इल्ण्याचा भैरी आणि ताराच्या कोंडाचा भैरी देवा तुम्ही दोघे भावा एकमेकाला भेटत आहोत. काय देवा चलचूक पाक असेल माफ करा. त्या खेळ्यांचं असेल ते एकमेकाला सांभाळून घ्या. त्याला महादेव. जय दासाणीकर मेटकन दडकन बाई साहेब महाराज खेळायला पडला खेळायला तुझ्या भेटीला आला पाठीवर
मंडळी देशी ब्रिटिश असतात त्यांच्या सर्वांच्या पाठीवर बडाशी माती देशी यामध्ये नाडी गोडी विघ्न शेजारी पाजारी भांडावर जरी असेल खाली वर्ष गाठीभेटी करून देशी करतो आसमान दे पोळी द्या पोळी नरम नरम पोळी द्या मला पण जातं जेवायला या मंडळी भात आहे चिकन आहे आणि कोशिंबीर स्वयं कसं आहे स्वयं स्वयं पाणी पाहिजे पाणी पाहिजे काय नको नको पल्ले झालं आराम चला झोपूया बाकी तर चप्पल बघतो चप्पल मागवतो चला गुड नाईट दुपारची शुभरात्री काटकेलेलं खेळतात जेव्हा पीठ हा बाहेर पडलेला आहे ते पण बाहेर पडलेलं आहे त्यांच्या घरा मुला धंद्या पाण्यात पैसा भेटून द्या
गाव जाणे मेटकन दरकन बाईचा महाराजा घरावर पडलं आनंदात खेळायला ताडीचा बेंचो भेटी लावला खेळांच्या पाठीवर गाजर बराशी राती पाठीवर गाजर बराशी त्यांची काही मंडळी अशी परदेशी असतात त्यांच्या पाठीवर गाजर बराशी याक माती अखिला देशी त्यामध्ये उन्हाळी कोडी माझा विघ्न शेजारी बाजारी घंटा बांधण्यावर काही जरी असेल पायाखाली दाबून ठेवशी त्यांच्या कमाईला बरकत द्यायशी साजं करतो दास मान दे दास कान बाबा सोमया कार्य कलका जाग म्हणता आहे माझे ठाण्याचे केल्यांच्या दादा देशी आहे माझे पेटले काही मंडळी जशी बदलीची असतात सर्वांच्या पाठीवर बराशी माती अकेला देशी त्यामध्ये नवनाडी कोडी बारा विघ्न शेजारी बाजारी घंटा बांधण्यावर काही जरी असेल पायाखाली दाबून ठेवशी त्यांच्या कमाईला बरकत द्यायशी 7 वर्षांवर्ष गाठी भेटी करून घ्यायशी साजरा करतो अर्धास मान दे शब्दास कान
आपला